या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात अत्यंत खळबळजनक बातमी। कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा 2 नोव्हेंबर रोजी असून या यात्रा सोहळा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसंच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। या यात्रा कालावधीमध्ये प्रशासनानं स्वच्छतेला प्राधान्य द्यावं, तसंच मंदिर समितीनं भाविकांना आवश्यक सुविधाबरोबरच सुलभ आणि सुखकर दर्शन देण्याचं नियोजन करावं, अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या। तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कार्तिकी महापूजेच्या वेळी झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना मान दिला जावा, अशी सूचना मांडली। कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज महाविद्यालय येथे सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीला शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार सिद्धाराम मेत्रे, अप्पर जिल्हाधिकारी गणेश मिराळी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिनी थापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगोटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, हरिभक्त परायण राणा महाराज वास्कर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख तसंच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। शासकीय पूजेच्या वेळी ज्याप्रमाणे दर्शन रांगेतील भाविकाला सपत्नीक पूजेचा मान दिला जातो, त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील 2 विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा, अशी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सूचना यावेळी मांडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।